अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। वर्षाची ही शेवटची दर्श अमावस्या। ह्या अमावस्यानंतर आपला चैत्र महिना, चैत्र नवरात्र म्हणजे भगवतीची आई भगवतीची सेवा करण्याचा वर्ष सुरू होतं आणि ह्या नवीन वर्षाची सुरुवात भगवतीच्या सेवेनं होणार आहे। त्यामुळे वर्ष आपल्यासाठी भरभराटीचं आणि सुखाचं जाणार नक्कीच। आता बघा, आपल्याला आपल्या घरामधली नकारात्मकता दूर करण्यासाठी, पितरांचे दोष दूर करण्यासाठी आणि घरामध्ये पैसा येण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे असतात ते अमावस्येला। आता बुधवार दिनांक 18 मार्च 2026 ही वर्षाची शेवटची दर्श अमावस्या आणि ह्या अमावस्येची सुरुवात बघा बुधवारी सकाळी 8:26 सुरू होते आणि गुरुवारी 6:54 सकाळी संपणार आहे। आणि त्यानंतर गुढीपाडवा आहे। गुढी या दिवशी आपण उभा करू शकता। आता 18 तारखेला संपूर्ण अमावस्या आहे, त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला दिवसभर माता लक्ष्मीसाठी सेवा उपाय करायचे आहेत। ज्या घरामध्ये स्वच्छता असते, जे घर टापटीप असतं त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी असते आणि म्हणून वर्षभर काहीच करू शकलो नाही तर ह्या अमावस्याला आपल्याला काही सेवा करायची आहे। आता बघा, आपण जी दिवाळीची अमावस्या असते त्या अमावस्याला लक्ष्मीपूजन करत असतो आणि अमावस्या जी आहे ती लक्ष्मीला समर्पित आहे, म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ पुसून झाडून घ्यायचं आहे। फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये गुलाबजल, गंगाजल, गोमूत्र, भीमसेन कापूर आणि खडे मीठ टाकायचं आणि चिमूटभर हळद। घर सगळं स्वच्छ पुसून काढायचं। जाळं जळमाटे घरामधली, देवघरातली, बाथरूम, टॉयलेट सगळं साफ करून घ्यायचं, कारण बाथरूम टॉयलेटमध्ये सुद्धा राहू असतो आणि तो राहू दूर होण्यासाठी आपल्याला टॉयलेट बाथरूममधली सुद्धा जाळे जळमटे काढायचे। त्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे तो पुसून स्वच्छ घ्या, कारण दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे, त्यामुळे गुढीपाडव्याला आपल्याला गुढी उभा करायची असते, देवपूजा करायची असते आणि पुरणपोळीचा नैवेद्य असतो, त्यामुळे कमी वेळ असतो, म्हणून आदल्या दिवशी अमावस्ये दिवशी हे करायचं आहे। त्यानंतर मुख्य दरवाजाचा जो हुमरा आहे त्या हुमऱ्याला स्वच्छ धुवून गोमूत्र आणि हळदीचं लिंपण लावायचं आहे। घरावरती स्वस्तिक, घराच्या मुख्य दरवाजावरती दोन्हीकडे 2 स्वस्तिक काढायचे, हळद कुंकू गोमूत्रामध्ये मिक्स करून। त्यानंतर बघा, तुमचे जे देव आहेत ते देव स्वच्छ घासून घ्या, कारण दुसऱ्या दिवशी सुद्धा गुढीपाडवा आहे आणि आपण प्रत्येक अमावस्याला जर देव स्वच्छ घासले तर ते देव पूजा करताना आपल्याला प्रसन्नही वाटेल आणि देवसुद्धा आपले खूप सुंदर दिसतील। देव स्वच्छ घासून घ्यायचे, स्वच्छ पुसून घ्यायचे आणि प्रत्येक देवावरती ह्या दिवशी पंचामृतने अभिषेक करायचा। आता हा अभिषेक करत असताना, गणपतीला तुम्ही अभिषेक करत असताना ओम गणपते नमो नमः म्हणा किंवा गणपती स्तोत्र म्हणा, अथर्वशीर्ष म्हणू शकता। त्यानंतर माता तुळजाभवानी आहे, तिचं भवानी स्तोत्र आहे ते म्हणा, कुलदैवत खंडोबा असेल, ज्योतिबा असेल त्यांचं मंत्र स्तोत्र म्हणा, महालक्ष्मीची मूर्ती असेल तर महालक्ष्मीचं स्तोत्र म्हणा, महालक्ष्मी अष्टक म्हणा, बाळकृष्णाच्या मूर्तीवरती व्यंकटेश स्तोत्र म्हणा, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तारक मंत्र म्हणून अभिषेक। म्हणजे प्रत्येक मूर्तीवरती तुम्ही अभिषेक घालायचा, मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवायची, पुसायची आणि ही जी देवपूजा आहे ती सगळी करून घ्यायची। आणि बघा, त्या दिवशी आपल्याला घरामधले आदल्या दिवशी जरी काढला उद्या, आता बघा आज मी आमचं देवघर स्वच्छ धुवून घेतलं, कारण परवा दिवशी अमावस्या आहे, त्यानंतर पाडवा आहे, त्यानंतर प्रकट दिन आहे, म्हणजे सलग 3 दिवस आपण खूप बिझी राहणार। त्यामुळं मी काय केलं, आज आमच्या कामवाल्या अश्विनी जी आहे आमच्याकडे ती खूप प्रामाणिक आहे, तिनं सगळं देवघर स्वच्छ घासून पुसून मला मदत केली आणि तिनं सगळं काम केलं। ड्रॉवरले काढले, पुस्तकं काढली, नको असलेल्या वस्तू विसर्जन करायला एका पिशवीमध्ये ठेवल्या आणि सगळं देवघर स्वच्छ केलं। आता उद्या मी सगळे देव स्वच्छ घासून पुसून घेणार आहे, कारण उद्या वेळ भरपूर आहे। त्यामुळं घरातले फाटलेले पुस्तकं असतील, रद्द्या असेल, फाटलेले कपडे असतील, चिरलेली भांडी असतील, फुटलेले काचेचे बरण्या असतील, कप असतील, त्यानंतर बघा तुटलेले चप्पल असेल,
जे काय घरामध्ये अडगळीच्या वस्तू आहेत त्या सगळ्या काढायच्या, कारण ह्यामुळं लक्ष्मी येण्यासाठी अडथळे येतात आणि घरामध्ये नकारात्मकता वाढते. ह्या गोष्टी जर तुम्ही सतत वारंवार घरात ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता वाढते आणि सतत कटकट, भांडणं, पैशाच्या अडचणी ह्या गोष्टी घडत असतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही, पाडवा पण आहे, प्रकट दिन पण आहे आणि अमावस्या पण आहे, ह्या औचित्य साधून तुम्ही ह्या सगळ्या वस्तू बाहेर काढून टाकायच्या. त्यानंतर बघा, स्वच्छ धुतलेली कपडे नेहमी नीटनेटकी घालत जा, कारण जिथे तुम्ही घाण कपडे घालता, गचाळ राहता, केस विंचरत नाही आहे किंवा नखं सतत वाढलेले असतात, नखामध्ये घाण असते, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये नकारात्मकता वाढण्यासाठी कारणीभूत असतात. त्यामुळं तुम्ही स्वतःही नीटनेटके राहा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करून कपडे घाला. अमावस्या दिवशी आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, गंगाजल, गोमूत्र आणि गुलाबजल टाकून आंघोळ करा. त्यामुळे तुमच्या शरीरातली ही नकारात्मकता दूर होईल. त्यानंतर बघा, या दुसऱ्या दिवशी जी गुढीपाडवा आहे त्या दिवशीपासून भगवतीची सेवा आपल्याला सुरू करायची आहे. 9 दिवस अखंड दिवा, त्यानंतर बघा गुढी, हे सगळं करायचं आहे आणि लक्ष्मी प्राप्तीची सेवा ह्या दिवशी करायची आहे. ज्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी कुंचनची सेवा, लक्ष्मी अष्टकम, श्री सूक्त, त्यानंतर हवन करतात. कोणी बघा हवनमध्ये लवंगचं हवन करतात, त्यानंतर कमळगड्ड्याच्या मण्यांचं हवन करतात, वेलचीचं हवन करतात, खिरीचं हवन करतात. ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करा, त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी. त्यानंतर आवर्जून सांगते, अमावस्याला, प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला जर श्रीयंत्रावरती किंवा लक्ष्मी मूर्ती, तुळजाभवानीची टाक मूर्ती असेल, ह्याच्यावर जर कुंकुमार्जन केला तर ह्याच्यासारखी कुठलीही सेवा नाही. त्यामुळे नक्की कुंकुमार्जन करा. मी सुद्धा प्रत्येक अमावस्याला कुंकुमार्जन करते. माझी मुलगी करत होती, पण आता ती पुण्याला गेल्यामुळं मी करते. महालक्ष्मी अष्टकं म्हणत करा, नाहीतर श्रीसूक्त म्हणत करा, हे काही असं म्हणून केला तरी चालेल. त्यानंतर बघा, देवांना अभिषेक तर करायचंच आहे. त्यानंतर बघा, खिरीचा नैवेद्य दाखवा. या दिवशी 12 वाजता बरोबर दही भात तुम्ही घराच्या टेरेसवरती ठेवायचं, त्यामुळे पितृ तृप्त होतात. त्यानंतर बघा, नारळाचा उतारा करायचा. गाडीवरून म्हणा, घरावरून म्हणा, घरावरून नारळाचा उतारा केला तर तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येत नाही, वाईट शक्ती येत नाही, जादूटोणा असेल, करणी वादा होत असेल, ते सगळं दूर होईल. गाडीवरून सुद्धा नारळाचा उतारा केला तर गाडी मुळे आपला ॲक्सिडेंट होणं वगैरे टळतं. त्यानंतर बघा, कर्पूर होम दररोज जर तुम्ही केला तर अतिशय चांगलं. कर्पूर होम म्हणजे काय करायचं, एक नारळ घ्यायचा, नारळची शेंडी देवाकडे करायची आणि 7 कापराच्या वड्या घेऊन, एक कापराची वडी घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत संपूर्ण घरामध्ये हा नारळ फिरवायचा. ह्याचाही संपूर्ण मी सेपरेट व्हिडिओ बनवते. त्यानंतर बघा, घरात सतत कटकट, नकारात्मकता, भांडण हे दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा एक मी उपाय सांगणार आहे. कोणता तर बघा, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातला हा प्रभावी उपाय आहे. मोरेदादांनी सांगितलेला आहे. काय करायचं, पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये घ्यायची. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये पिवळी मोहरी मिळते. पिवळी मोहरी आज उद्या आणून ठेवा. उजव्या हातामध्ये संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी थोडी भरपूर घ्यायची आणि अगरबत्तीची उदी घ्यायची त्यामध्ये, आणि पिवळी मोहरी उदी घेऊन सगळ्यात पहिल्यांदा 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणायचं आणि 11 वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि ही मोहरी प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये आणि घरामध्ये टाकायची. त्यामुळं काय होईल, घरातली सगळी कटकट, नकारात्मकता दूर होईल. दुसऱ्या दिवशी ही मोहरी झाडू मारून कचऱ्यामध्ये टाकली तरी चालेल. त्यानंतर बघा, हिरण्यदान, पितरांसाठी हिरण्यदान अतिशय महत्त्वाचं आहे. हल्ली ब्राह्मण घेत नाहीत, पण एखादा ब्राह्मण तुमच्या ओळखीचा असेल, घेत असेल तर त्याला पेढे दान करायचे, म्हणजे हिरण्यदान. हे सगळं पितृदोषसाठी आहे. पितरांची सेवा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत घरात अडथळे येतात. मग पितरांची सेवा करण्यासाठी बघा, दही भाताचा नैवेद्य, त्यानंतर पितृस्तोत्र, पितृहवन, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करायच्या. पिंपळाच्या झाडाची पूजा, हे सुद्धा तुम्ही पितृंसाठी करू शकता. मुंग्यांना खायला घालणं, माशांना खायला घालणं,
गरिबाला दान करणं, ह्या गोष्टीमुळं सुद्धा पितृ तृप्त होतात. नक्की जास्तीत जास्त माता लक्ष्मीची आणि नकारातली नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्हा सगळ्यांना लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरातली कटकट, नकारात्मकता, भांडण, वाईट शक्ती, अलक्ष्मी निघून गेल्या असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.